सोनल रेसिपीमध्ये मी तुम्हाला आज दिवाळीच्या फराळातील एक पदार्थ म्हणजेच गोड शंकरपाळी करून दाखवणार आहे। अतिशय खुसखुशीत आणि अगदी योग्य अशा प्रमाणात मी हे शंकरपाळी करून दाखवणार आहे। अगदी तोंडात टाकताच विरघळणारी शंकरपाळी बघू शकता तुम्ही। चला तर मग ही शंकरपाळी कशी बनवली तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। गोड शंकरपाळी करण्याकरता इथे मी एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये 1 वाटी एवढी पिठी साखर टाकून घेणार। तुम्ही कोणत्याही वाटीने किंवा कपाने हे प्रमाण घेऊ शकता। साखर मी एकदम अशी घट्ट दाबूनच घेतलेली आहे यामध्ये। आता याच वाटीने इथे 1 वाटी एवढं तूप घ्यायचं आहे। तूप हे मी फक्त वितळून घेतलेलं आहे, गरम वगैरे काही नाही। 1 वाटी एवढं मी इथे तूप घेतलेलं आहे आणि याच वाटीने 1 वाटी एवढं इथे दूध घ्यायचं आहे। हे सर्व असं एकत्र करायचं आणि इथे मिक्स करून घ्यायचं, याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे छान असं मिक्स झालं, यामध्ये साखर पूर्णतः विरघळली की इथे 1 चमचा एवढा इथे रवा घालून घ्यायचा, बारीक रवा, आणि अगदी थोडेसे 1 चिमूट एवढे मीठ इथे घालून घ्यायचे, अगदी थोडेसे। आता आपण इथे मैदा घेणार आहोत। मैदा हा चाळून घ्यायचा। इथे मी मैदा घेतलेला आहे। आता इथे हे सर्व मिक्स झालं, मैदा सुद्धा मी गाळून घेतलेला आहे। आता इथे 1 वाटी एवढा मैदा मी घालणार आहे आणि असं मिक्स करत जायचं। याला आता 4 वाटी एवढा मैदा लागेल, कमी किंवा जास्त लागू शकतो, मी तुम्हाला दाखवणारच आहे। तर ही दुसरी वाटी घालून घेतली, असं मिक्स करत जायचं। मैदा टाकला की असं म्हणजे ते छान मिक्स होतं आणि आपल्याला मैदा किती लागणार आहे हे सुद्धा समस्त गोळा होईपर्यंत घ्यायचा। ही तिसरी वाटी टाकून घेतली। आता इथे ही चौथी वाटी मी टाकून घेतलेली आहे, तरी सुद्धा आपला असा गोळा बनला नाही। गोळा बनेपर्यंत मैदा टाकत जायचा। आता ही बघू शकता, ही चौथी वाटी आहे। आता परत मी ही 5वी वाटी टाकणार आहे। आता याचा गोळा मळून घ्यायचा। आता मी हाताने असा गोळा मळून घेणार। जास्त असा सैलसर गोळा नको, थोडा घट्टच असा गोळा आपल्याला लागणार आहे। हे बघा, आणखी थोडासा मैदा यामध्ये पाहिजे। आणखी इथे मी 1 वाटी एवढा मैदा घेतलेला आहे। आता इथे आणखी 1/2 वाटी मैदा एवढा मी घालून घेणार, म्हणजे बरोबर 6 वाटी एवढा मैदा इथे लागलेला आहे। 1 वाटी दूध, 1 वाटी तूप आणि 1 वाटी साखर या प्रमाणाला 6 वाट्या एवढा मैदा इथे लागलेला आहे। असंच करत जायचं, थोडासा कमी किंवा जास्त एवढा मैदा लागू शकतो। हा इथे गोळा मळून झालेला आहे। आता याला 10 ते 15 मिनिट एवढं आपल्याला असं मुरायला ठेवायचं आहे। एवढ्या वाटीला मला अर्धा किलोमधली 1च वाटी एवढा मैदा उरलेला आहे। तुमची वाटी लहान किंवा मोठी त्यावर तुमचं प्रमाण ठरेल, म्हणजे अर्धा किलोचे एवढे हे शंकरपाळे बनतात। 10 ते 15 मिनिट एवढी वेळ झालेली आहे। आता हे लाटायला घ्यायचे आहे। त्यातला एक गोळा मी घेणार आहे। आता इथे याला लाटून घेणार, अशा प्रकारे याला लाटून घ्यायचं आहे। अगदी जास्त पातळ सुद्धा नाही आणि जाड नाही, असं मीडियम साईजचे अशी पोळी लाटून घ्यायची याची। इथे अशी पोळी लाटून झालेली आहे। याच्या अशा कडेने असं थोडं अशा कट करून घ्यायच्या, याच्या अशा कडा। आणि तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही इथे कट करून घेऊ शकता। इथे स्क्वेअर शेपमध्ये मी कट करत आहे, डायमंड शेपमध्ये सुद्धा कट करू शकता। ही कट करून झालेली आहे। आता मी इथे काढून घेईल।
असे इझिली शंकरपाळी निघतात. सर्व तुम्ही इथे लाटून असे पाडून घेऊ शकता. मी सर्व लाटून घेणार आहे. अशा ताटामध्ये पेपरवर काढून घ्यायचे. याची जाडी बघू शकता, जास्त जाड नाही आणि पातळसुद्धा नाही. एवढ्या आकारात अशी लाटून घ्यायची. आता मी हे सर्व लाटून घेणार आहे आणि अशी शंकरपाळी पाडून घेणार आहे. इथे मी सर्व शंकरपाळी अशी पाडून घेतलेली आहेत. आता तेल मी तापवायला ठेवलेलं आहे. आपल्याला हे तेलातून तळायचे आहे. आता इथे तेल तापलेलं आहे. अगदीच असं कडकडीत तेल असं तापवायचं नाही, नाही तर मग शंकरपाळी एकदम असे जळून जातील. गॅस हा मीडियमच करायचा. लो टू मीडियम फ्लेमवरच याला तळायचं आहे. यामध्ये मी शंकरपाळी अशी घालून घेते. जेवढे तेलामध्ये बसतील एवढीच शंकरपाळी घालायची, म्हणजे ती छान तळल्या जाते. याला तळायला थोडासा वेळ लागणार, तरच ते खूप छान असे आतून होतील. नाही तर मग जास्त मोठ्या फ्लेमवर जर तळले तर मग ते वरून जळतील आणि आतून कच्चेच राहतील. त्यामुळे सोनेरी रंगावर असे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. अगदी कमी फ्लेमवर, कमी ते मध्यम अशी. थोडेसे असे हलवून घ्यायचे. तळताना अगदी असे काट्या चमच्यानी हळूहळू हलवून घ्यायचे. गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची. इथे शंकरपाळी तळून झालेली आहे. अगदी सोनेरी रंगावर तळून झालेली आहे. तर मी इथे काढून घेते. बघू शकता खूप छान असा रंग याला आलेला आहे. तर इथे मी काढून घेणार. इथे सर्व शंकरपाळी तळून झालेली आहे. झाली तर आपली शंकरपाळी तयार. तुम्ही सुद्धा या दिवाळीला ट्राय करून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटू पुढल्या रेसिपीमध्ये.